जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून अवघ्या 10 रुपयात दिवाळी फराळ साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिवसेना शहर प्रमुख अरविंद वाळेकर आणि माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांच्या माध्यमातून खुंटवली परिसरातील 4000 नागरिकांना हे फराळ साहित्याचं वाटप करण्यात आलं। शिवसेनेच्या वतीने मागील 1 दशकाहून अधिक काळापासून दिवाळीपूर्वी नागरिकांना अल्प दरात दिवाळी फराळ साहित्याचं वाटप करण्यात येतं। यामध्ये प्रत्येकी 1 किलो रवा, मैदा, साखर, पोहे, अर्धा किलो डाळ आणि तेल, शेंगदाणे, दलिया आणि चिवडा मसाला असा 428 रुपयांचा किट अवघ्या 10 रुपयात दिला जातो। हे साहित्य केवळ द्यायचं म्हणून काही न देता चांगल्या प्रतीचं दिलं जातं। या साहित्य वाटपापूर्वी खुंटवली परिसरात नागरिकांना 10 रुपयाचं कुपन दिलं जातं आणि दुसऱ्या दिवशी कुपन घेऊन दिवाळी फराळ साहित्याचं किट दिलं जातं। यावेळी 4000 कुपन दिले जातात। या फराळ साहित्याच्या माध्यमातून नागरिकांची दिवाळी गोड करण्याचं काम शिवसेना करत असून 4000 किटच्या माध्यमातून 20000 लोकांची दिवाळी शिवसेनेच्या माध्यमातून गोड होते। नागरिकांचा आनंद हाच आमचा आनंद, असं यावेळी माजी नगराध्यक्ष मनीषा वाळेकर यांनी सांगितलं। गेली अनेक वर्षापासून वंदनीय शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार, त्याचबरोबर आमचे मुख्य मार्गदर्शक तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच कल्याण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब आणि शहर प्रमुख अरविंदजी वाळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाने अंबरनाथमध्ये गेल्या 1 दशकापेक्षा जास्त आम्ही हे दिवाळीचे साहित्य वाटप करतोय। जवळजवळ 4000 लोकांपर्यंत आम्ही हे कुपन वाटप केलंय आणि तुम्ही बघत असाल तर 4000 लोकांपर्यंत जर हे कुपन पोहोचलं असेल तर साहजिकच एका घरामध्ये 4 व्यक्ती राहतात, तर 20000 लोकांपर्यंत हे साहित्य आणि हे फराळ पोहोचतंय। या विभागातील माता भगिनी याचा जो त्यांना आनंद मिळतो, दिवाळीच्या आधीपासूनच त्यांची आमच्याकडे विचारणा असते कुपन कधी वाटणार आहे। तर आम्ही कुठलाही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून किंवा कुठल्या उद्देशाने हा कार्यक्रम करत नाही। जो लोकांचा आनंद तोच आमचा आनंद आणि त्यांची जी आनंदाची दिवाळी तीच आमचा खरा आनंद, हा आमचा यामागे उद्देश असतो। जनसंवाद न्यूज, सत्य आणि विश्वासाची बातमी। आजच सबस्क्राइब करून बेल आयकॉनला क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडींचा अचूक अंदाज आपल्या मोबाईलवर।